पावसाळ्यात तुमच्या शेळ्या वारंवार आजारी पडत असतील तर औषध बदलण्याआधी एकदा शेडकडे नीट बघा, कारण शेडमधल्या या 5 चुका रोगांना आमंत्रण देऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पावसाळ्यात शेडमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पाणी साचू देऊ नका. जमिनीवर पाणी किंवा शेण साचत असेल तर ओलावा वाढतो आणि संसर्गाचा धोकाही वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे गादी किंवा बेडिंग कोरडी ठेवा. ओलं बेडिंग सतत तसंच ठेवू नका. गरजेनुसार ते बदलणे किंवा व्यवस्थित वाढवणं खूप महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शेडमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. पाऊस आत येऊ नये म्हणून शेड पूर्ण बंद करू नका. दमट हवा बाहेर जाण्यासाठी योग्य व्हेंटिलेशन आवश्यक आहे. चौथी गोष्ट म्हणजे खाद्य आणि पाणी स्वच्छ ठेवा. चारा जमिनीवर टाकण्याऐवजी फीडर मध्ये द्या आणि पावसाने भिजलेला किंवा खराब झालेला चारा देऊ नका. आणि 5वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजारी शेळी लगेच निरीक्षणाखाली ठेवा आणि शक्य असल्यास ती वेगळी ठेवा, कारण एक आजारी शेळी दुर्लक्षित केली तर संसर्ग इतर शेळ्यांपर्यंतही पोहोचण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून पावसाळ्यात फक्त शेळीला औषध काय द्यायचं हा प्रश्न विचारू नका, तर माझ्या शेळीमध्ये रोग होण्यासाठी कारण तर तयार होत नाहीत ना हे विचारा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पावसाळ्यात कोणता चारा द्यावा आणि कोणता चारा अजिबात देऊ नये. त्यासाठी कमेंट मध्ये चारा लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून शेळीपालनातील अशाच भन्नाट माहिती करता गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.